नागपुरात विदर्भामध्ये भाजपवर असे आरोप होत आहेत काँग्रेसकडून, तर इकडे औरंगाबादेत शिवसेनेतली धुसफूस उघड्यावर आली आहे। शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांना जिल्हा प्रमुख अंबादास दानवेंच्या हकालपट्टीची मागणी केली आहे। दानवेंनी शिवसेना पक्ष विकायला काढला असून ते पक्षातील पद विकत असल्याचा आरोप आमदार शिरसाट यांनी केला। शिरसाट यांच्यासोबत माजी आमदार प्रदीप जयस्वाल यांनीही दानवेंच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे। दुसरीकडे दानवेंनी मात्र आमदार शिरसाट यांचे सगळे आरोप फेटाळून लावलेत। त्यामुळे औरंगाबादेतली शिवसेनेतली गटबाजी अशी उघडपणे चव्हाट्यावर आली आहे। त्यामुळे हे दोन गट एकमेकांवर आरोप प्रतिआरोप करत आहेत। काय म्हणतायत ऐकूयात। अंबादास दानवे जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गेली 7-8 वर्ष आहेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी नाही केली तर त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मी मागणी करतो। त्याचं मागचं कारण असं आहे की गेली 7-8 वर्ष जेव्हापासून त्यांच्याकडे हा जिल्हा प्रमुखाचा पदभार देण्यात आला, त्यापासून आमच्या ताब्यात असलेल्या नगरपालिका, आमच्या ताब्यात असलेले जिल्हा परिषद, आमच्या ताब्यात असलेल्या पंचायत समित्या, आमचे असलेले कमी झालेले आमदार, या सर्व गोष्टीला जबाबदारी ही त्यांच्याकडे फिक्स होते। शिवसेनेत असं कोणत्याही गोष्टी होऊ शकत नाही। पद नेमले तर विकले जाईल ना, पद नेमलेच जात नाही। पदच आमचे वर्ष 2-2 वर्ष नाही, आणि पद नेमण्याचा जिल्हा प्रमुखाला अधिकार कुठे आहे? पद नेमण्याचा जिल्हा प्रमुखाला कोणताही अधिकार नसतो। त्यामुळे अशा प्रकारचे बेछूट आरोपातून संघटनेची बदनामी करणं मला असं वाटतं चुकीचं आहे।